विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी, तर भाजपसोबत 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची शक्यता। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। झिशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी किरण पांडव यांना संधी देण्याची मागणी। ओबीसी चेहरा आणि शिंदेचे निकटवर्तीय असल्याने पांडव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजपचे विधान परिषदेचे 3ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी। भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर। तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली। संदीप जोशींची विधान परिषदेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निमित्ताने शिक्षकाचा आवाज सभागृहात असेल, जोशींची माहिती। 1.5 वर्षाचाच कालावधी मिळाला असला तरी भरपूर काम करणार दादाराव केचेंची विधान परिषदेवर उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया। शहांनी दिलेला शब्द पाळला, संधी दिली, त्याबाबत केचेंनी आभार व्यक्त केले। देवेंद्र फडणवीसांनी छोट्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी देऊन सामान्यांचा सत्कार केला। संजय केणेकर यांचं वक्तव्य। कामाची पोचपावती मिळाल्याचीही भावना व्यक्त केली। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू। विरोधकांनी अर्थसंकल्पावर केलेल्या आरोपांना अजित पवार उत्तर देणार। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक। शिवजयंतीच्या मुहूर्तावर औरंगजेबाची कबर हटाव मोहीम। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, विश्व हिंदू परिषदेचा इशारा। देवेंद्र फडणवीस अतिशय उत्तम प्रशासक, त्यांच्याच रक्तात औरंगजेब। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला पुन्हा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष। भिवंडीतील मराडेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे पुतळा उभारला जाईल। चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आदित्य ठाकरेंकडून मानवंदना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक ढोलवादन, गोंधळी आणि विशेष रोषणाई। भिवंडीच्या पद्मनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिचित्राचं अनावरण। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुलेंच्या हस्ते अनावरण संपन्न। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरून अमोल खताळ आणि सत्यजित तांबे आमने सामने। आकर्षक देखावे उभारत दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। भाजप प्रवेशाबाबत कोणताही विचार केला नाही, खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्री चंद्रकांत पाटलांना आपल्या कामाची पद्धत आवडली असेल, विशाल पाटलांचं विधान। भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। सह्याद्री अतिथीगृहावरती सुनील तटकरेंची भेट घेतली। आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर होती, मात्र राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष असल्यानं त्यांच्याकडे जात असल्याचं भास्करराव खतगावकरांचं वक्तव्य। भाजपकडून आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन। सगळे जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असतील। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करतील। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक। महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला। धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावामध्ये तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांकडून एकाला बेदम मारहाण। सावंतांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप। याआधीही खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांचा आरोप।
नाशिकच्या कळवणमध्ये ग्रामसेवकाच्या पत्नीच्या आत्महत्येचा प्रयत्न. आमदार नितीन पवार पत्नीला त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा इंग्लंडमध्येही निषेध. आरोपींच्या फोटोची होळी करत भारतीय महिलेनं न्याय मागितला. भाजप आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. सतीश भोसलेच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सतीश भोसलेच्या विरोधातली फिर्याद रास्त. सुरेश धस यांचं वक्तव्य. तर ढाकणे कुटुंबियांना लागणारा वैद्यकीय खर्च देण्याचंही आश्वासन. काही दिवसांपूर्वी बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती. जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसकेला. नागपूरमधल्या कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत. तर मुस्लिम समुदायाला सुद्धा अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचा आढावा घेणार. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित असतील. पंजाबच्या मोगामध्ये अज्ञातांकडून शिवसेना जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या. एकनाथ शिंदेंकडून घटनेचा निषेध. आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची शिंदेंची मागणी. अलीकडे घोषणा केल्यावर त्या पूर्ण करायच्या असतातच असं नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल. अंधेरीतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम वेगानं सुरू. मे महिन्यात गोखले पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यात सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी. राज्यात उन्हाचा पारा 40शी पार. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा. पारा 40 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगडाची मागणी वाढली. वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच सगळ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली. 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्य प्रकल्पांमध्ये फक्त 29% जलसाठा शिल्लक. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तातडीची दुरुस्ती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त. सोनं तस्करीमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्याचाच हात असल्याचं समोर. 2,27,00,000ची सोन्याच्या पावडरची कॅप्सूलही जप्त. नवी मुंबईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जुन्या वादातून आरोपीनं हत्या केल्याचं उघड. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याच्या प्रकरणी माऊली गव्हाणे या 19 वर्षीय युवकाचा मृतदेह असल्याचं उघड. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. परभणीतील तुळजाभवानी मंदिराशेजारील मांसाहारी हॉटेल शिवसेना नेत्यानं बंद केलं. हॉटेल मालक मंदिर परिसरात घाण टाकत असल्याचा शिवसेना आक्रमक झाली आहे. अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा व्हिडिओ समोर. पुण्यामध्ये एकाच रात्रीत 3 अपघात. वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. नागोटणे परिसरातील सुकेळी खिंडीमध्ये कंटेनर उलटला. कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. भंडाऱ्यामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला वाहनानं चिरडलं. सकरला गावातील धक्कादायक घटना. चालकाविरोधात गुन्हा दाखल. घटनेनं गावात हळहळ. कुर्ल्यातील अंजुमन तबलिगुल इस्लाम शाळेच्या गच्चीवरती आग लागली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग. अहिल्यानगर जामखेड रोडवरच्या सारोळबद्दी गावाजवळची घटना. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी. मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरजवळ चालत्या कारनं पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार. चांदोरे गावाजवळ कारनं अचानक पेट घेतला. उन्हामुळे गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली. चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण.
जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू. गोंदियाच्या प्रतापगड बीटमधली घटना. निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक. मतदार ओळखपत्र आधारशी जोडणीवरती चर्चा होणार. मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्यानं आरोप होत असल्यानं चर्चा. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅनकडून पंतप्रधान मोदींची मुलाखत. गोध्रा हत्याकांडात तत्कालीन केंद्र सरकारनं अडकवण्याचा प्रयत्न केला, मोदींचा दावा. भारतानं शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला. अमेरिकन पॉडकास्टरनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानबाबत मोठं विधान. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन 20 मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री SP सिंग बघेल यांनी क्रिस्टोफर लक्सन यांचं दिल्लीमध्ये स्वागत केलं. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. क्रिस्टोफर लक्सन आज पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करणार. नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार. AR रहमान यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर. रहमान यांचा मुलगा AR अमीननं पोस्ट करत माहिती दिली. AR रहमान लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. पत्नी सायरा रहमान यांची प्रतिक्रिया. तर आमचा अधिकृतपणे घटस्फोट झालेला नाही. आपल्या आरोग्याच्या कारणास्तव आम्हाला वेगळं व्हावं लागलं, त्यामुळे आम्हाला पूर्वाश्रमीची पत्नी म्हणून संबोधू नका, सायरा रहमान यांचं आवाहन. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर पुन्हा भीषण हल्ला. पाकिस्तानचे 90 सैनिक मारले गेल्याची माहिती. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये बर्फाची चादर. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये शरणा बसवेश्वर जत्रेपूर्वी श्री शरणा बसवेश्वर मंदिर परिसरात दीपोत्सव. 19 मार्चला शरणा बसवेश्वर जत्रा पार पडणार. दिल्लीमध्ये 3 दिवसीय फिट इंडिया कार्निवलचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी अभिनेता आयुष्मान खुराना याची उपस्थिती. सुशीला सुजित चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत प्रसाद ओक देखील दिसणार. 18 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.